नमस्कार मंडळी. छान अशी शिजलेली, चमचमीत, बघता क्षणीच खावीशी वाटणारी आणि 2 चपात्या जास्तीच्याच खाल्ल्या जातील इतकी चवीला चविष्ट अशी ही भाजी फारच कमी वेळात तयार होणारी आहे. तरीही चवीला अगदी भन्नाट अशी लागणारी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबरही खाऊ शकता. चला तर मग आजची ही सुटसुटीत अशी पत्तागोबीची रेसिपी आपण तयार करूया. त्यासाठी बघा, इथे सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल छान असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुटू दिल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा छान असं आपल्याला फुलू द्यायचं आहे. म्हणजे जिरं इथे थोडं बघा जास्त घातलं नेहमीपेक्षा. त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आधी घातला. कांदा आता हलकासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहोत. तर बघा आता इथे कांद्याचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे. पण कांदा चांगला असा शिजू द्यायचा. त्यानंतर इथे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. तीसुद्धा आता कांद्याबरोबर आपण परतून घेणार आहोत. अशा पद्धतीनं कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान अशी शिजल्या जाईल. त्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचाच टोमॅटो थोडा जाडसर असा कापून घेतलेला आहे, तोसुद्धा यामध्ये घातलेला आहे. आता टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. म्हणजेच टोमॅटो छान शिजल्या गेल्यामुळे टोमॅटोचा पूर्ण फ्लेवर भाजीला येतो. आता यामध्ये 1 चमचा एवढी धना पावडर मी घातलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा एवढाच गरम मसालासुद्धा यामध्ये घालायचा आहे. हळद घालून घेतली इथे आपण आणि त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसालासुद्धा घालायचा आहे. यामुळे भाजीला खूप छान चव येते. आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, तर तिखट इथे थोडं जास्त घातलेलं आहे. आता आपण हे सर्व जे कोरडे मसाले यामध्ये घातलेले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर आता हे असं एक प्रकारचा हा मसाला जो तयार झालेला आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा हलकासा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे. कोथिंबीरही तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर इथे मी चिरून घेतलेली पत्तागोबी आहे ती पाण्यामध्ये टाकून ठेवली होती. तर त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून मगच ती या मसाल्यामध्ये टाकायची आहे. वरून चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे आणि आता ही सर्व भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि पाणी न टाकता ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. कारण वाफेवर शिजवल्यामुळे या भाजीची चव आणखीनच वाढते. यामध्ये मी अजिबातही पाणी टाकलेलं नाही. झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनटं ही मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे. अगदी झटपट ही भाजी तयार तर होतेच आणि खायलासुद्धा एकदमच चविष्ट अशी तयार होते. तर आता ही सर्व भाजी माझी मिक्स करून झालेली आहे. आता यावर झाकण ठेवून घेते आणि वाफेवर ही भाजी शिजवून घेते. म्हणजेच झटपट आपली ही भाजी तयार होईल. मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. परत अशा छान छान रेसिपीसोबत मी तुम्हाला नक्कीच भेटेल. बघा आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. परत एकदा आपण चिरून घेतलेली बारीक अशी कोथिंबीर यावर घालणार आहोत आणि आता एकदा आणखीन आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बघा ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे. अजिबातही या भाजीमध्ये मी पाणी टाकलेलं नाही. तरी बघा किती छान ही भाजी दिसत आहे. बघता क्षणीच खावीशी वाटत आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला सांगायला विसरू नका. परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.